आज पलूस नगरीमध्ये नगर परिषद पलूस आणि त्याचबरोबर शिवाय प्रबोधन वाचनालय पलूस आणि त्याचबरोबर पलूस सायक्लिस्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण एका राष्ट्रीय आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यात एक सहभाग घेऊन संपूर्ण देशामध्ये जी भारतीय जनगणना 2027 ही जी सुरू आहे की जी या संपूर्ण आत्तापर्यंतच्या जनगणनेमध्ये सर्वात मोठी जनगणना म्हणून गणली जाणार आहे आणि ती सर्वात मोठी डिजिटल जनगणना म्हणून नावारूपास येणार आहे आणि त्याचा प्रचार प्रसार आणि प्रबोधन करण्यासाठी आज आपण या पलूस नगर परिषद पलूस आणि त्याचबरोबर शिवाय प्रबोधन वाचनालय पलूस आणि त्याचबरोबर या ठिकाणी असणारी पलूस सायक्लिस्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या सर्व पलूस आणि त्याचबरोबर संपूर्ण देशवासियांना या जनगणनेच्या संदर्भात आपल्याला माहिती व्हावी आणि आपली ही जनगणना देशातील जनगणना एक संपूर्ण विश्वामध्ये संपूर्ण जगामध्ये एक आदर्शवत ठरावी त्यासाठी म्हणून आपण या माध्यमातून प्रबोधन सायकल रॅलीच्या माध्यमातून या सर्व नागरिकांना ही माहिती देण्याचा प्रयत्न या निमित्तानं करीत आहोत। यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वच या ठिकाणी या रॅलीतील सर्व सहभागींचं सर्वप्रथम पलूस नगर परिषद आणि शिवाय प्रबोधन वाचनालय पलूस पलूस सायक्लिस्ट क्लब आणि संपूर्ण पलूस नगरीच्या वतीनं मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी पलूस नगर परिषदेच्या माध्यमातून सहभागी असणारे आदरणीय त्यांची टीम आदरणीय निर्मला राशीनकर मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सहभागी झालेले आहे त्यांचंही या निमित्तानं मी सहर्ष स्वागत करेन आणि आमच्या पलूस सायक्लिस्ट क्लबचे पवार सर त्याचबरोबर गुरव सर यांना मी विनंती करेन की आजच्या या प्रबोधन रॅलीचं जे पत्रक आहे ते पत्रक आणि एक पुस्तक या नगर परिषदेला आपल्या सर्वांच्या वतीनं एक या प्रबोधनाचा भाग म्हणून त्यांना भेट द्यावी अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही डिजिटल जनगणना जी आहे त्या डिजिटल जनगणनेमध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊया आणि एक जबाबदार नागरिक म्हणून राष्ट्रीय कर्तव्य पार पडूया अशा प्रकारचं या निमित्तानं आवाहन करतो आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जी सर्व माहिती आहे ती जास्तीत जास्त अचूक देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून या सर्व नागरिकांसाठी करूया अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतोय। मध्ये ही जनगणना सुरू आहे त्यामुळं आपण आपल्या पलूस नगर परिषदेच्या आणि या संपूर्ण आपल्या सर्व टीमच्या वतीनं एक संपूर्ण देशासाठी एक आदर्शवत उपक्रम या निमित्तानं आपण या ठिकाणी राबवत आहोत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान तर असलाच पाहिजे आणि राष्ट्रीय कर्तव्यामध्ये आपला जो खारीचा वाटा आहे त्याबद्दलही आपल्याला या निमित्तानं आनंद होतोय आणि म्हणूनच आपण ही रॅली या निमित्तानं संपूर्ण पलूस आणि पलूस परिसरामध्ये या निमित्तानं आपण ही प्रबोधन रॅली राबवत आहोत आणि संपूर्ण राष्ट्रीय कर्तव्यामध्ये सहभागामध्ये आपला या ठिकाणी छोटासा सहभाग नोंदवत आहोत। या निमित्तानं पलूस नगर परिषदेचे एक प्रतिनिधी म्हणून ते आपल्याला शुभेच्छा देत आहेत। भारतीय जनगणना 2027च्या मोहिमेअंतर्गत शिवाय प्रबोधन वाचनालय पलूस आणि पलूस सायक्लिस्ट क्लब यांनी आयोजित केलेली 50 किलोमीटर भव्य प्रबोधन सायकल रॅली जी फक्त भारतीय जनगणनेसंदर्भातच असून त्यामार्फत ते जनतेमध्ये प्रबोधन करणार आहेत त्यामुळे सदरची जनगणना किती गरजेची आहे आणि त्याचं व्यापक स्वरूप किती मोठं आहे त्याचं काम किती मोठं होणार आहे याच्यासाठी त्यांनी ही रॅली आज आयोजित केली। त्याबद्दल मी पलूस नगर परिषद सर्व नगर परिषदचे नगराध्यक्ष संबंधित बॉडी आणि मुख्याधिकारी श्रीमती निर्मला राशीनकर तसेच आम्ही सगळे कर्मचारी त्यांचे पूर्णपणे आभारी आहोत। रॅलीसाठी आमच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। त्याने भारतीय जनगणना 2027 याचा शासनानं पाठपुरावा केलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीने प्रशिक्षण होत आहेत तर बघायला गेलं तर याची समाजामध्ये जागृती व्हावी या दृष्टिकोनातून शिवाय प्रतिष्ठान पलूस सायकलिंग क्लबच्या वतीनं सर्व सायकलिस्ट या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या वतीनं संपूर्ण तालुक्यामध्ये 50 किलोमीटरची फेरी काढून समाजामध्ये जागृती करण्याचं काम या रॅलीतून होत आहे। याबद्दल पलूस
पलूस नगर परिषदेच्या सर्व टीमने नगराध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना सगळ्यांनी सहकार्य केलं. त्याचबरोबर उपस्थित असणारे सर्व कर्मचारी यांनी या रॅलीचे स्वागत केलं. आणि अशा पद्धतीनं उपस्थित असणारे सर्व आमचे सायकलिस्ट क्लबचे सर्व शिवाय प्रबोधनचे प्रमुख आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांच्या वतीनं या पलूस नगर त्याचबरोबर सर्व सायकलिस्टही उपस्थित झाले त्याचे स्वागत आणि आभार व्यक्त करतो. आणि ही रॅली आता सुरू आहे. आरोग्यासाठी सायकल म्हणाय सगळे आरोग्यासाठी सायकल आरोग्यासाठी सायकल, देशाच्या प्रगतीसाठी जनगणना, देशाच्या प्रगतीसाठी जनगणना, चाके फिरतील सायकलची, चाके फिरतील सायकलची नोंद होईल प्रत्येक घराची, नोंद होईल प्रत्येक घराची, सायकल चालवू पर्यावरणासाठी, सायकल चालू पर्यावरणासाठी, जनगणना करू भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी, जनगणना करू भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी. यंदाची जनगणना होईल डिजिटल, यंदाची जनगणना होईल डिजिटल, भारताचे भविष्य होईल उज्ज्वल, भारताचे भविष्य होईल उज्ज्वल. यंदाची जनगणना होईल डिजिटल, यंदाची जनगणना होईल डिजिटल, भारताचे भविष्य होईल उज्ज्वल, भारताचे भविष्य होईल उज्ज्वल. भारतीय जनगणनेत सहभाग घेऊया, भारतीय जनगणनेत सहभाग घेऊया, राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया, राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया, भारतीय जनगणनेत सहभाग घेऊया, भारतीय जनगणनेत सहभाग घेऊया, राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया. राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम.